दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला बुधवारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन मंजूर केला। यानंतर आता गुरुवारी 26 जून रोजी तब्बल 65 दिवसानंतर तिची कारागृहातून सुटका होणार आहे असं सांगण्यात आलं। डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने मुसळे हिला जबाबदार धरून डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। त्यानुसार मनीषाला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती। न्यायालयानं मनीषाला पोलीस कोठडी सुनावली होती। ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत तिनं सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। दरम्यान पोलिसांनी मनीषा विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं। यानंतर 23 जून रोजी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला। यामध्ये बचाव पक्षाकडून डॉक्टरांविरुद्ध कोणतेही घाणेरडे आरोप केले नव्हते। दाद मागण्यासाठी मेल केला होता। या मेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती नव्हती। या प्रकरणातील सुसाईड नोट दुसऱ्या दिवशी सापडली। ही बाब संशयास्पद दिसते। सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मराठीत असून दोषारोप पत्रातील कागदपत्राप्रमाणे 2001 नंतर डॉक्टरांनी मराठीत लिखाण केलं नव्हतं। कोणाला तरी वाचवण्यासाठी मनीषा हिला बळीचा बकरा करण्यात आला असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता। यामध्ये आरोपी मनीषा हिच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।